शेअर मार्केटच नाही, इतर कुठल्याही क्षेत्रात तुम्ही बघा, जी व्यक्ती डेडिकेशनने काम करते, जी डिसिप्लिनने काम करते, जी स्वतःवरती कॉन्फिडंट असते, तीच मित्रांनो त्या क्षेत्रात यशस्वी होते. बघता बघता 2025 आले. 2024 मध्ये तुम्ही बऱ्याच गोष्टींची स्वप्न पाहिली असतील, बऱ्याच गोष्टी तुम्ही स्वतःची डिस्कस केल्या असतील की शेअर मार्केटमध्ये ऍज अ करिअर करणार आहे, शेअर मार्केटला नॉट अ गॅम्बलिंग, ऍज अ बिझनेसमॅन म्हणून ट्रीट करणार आहे, शेअर मार्केट मधूनच मी माझी पाहिलेली सगळी स्वप्न पूर्ण करणार आहे. आणि लोकांना, माझ्या मित्रांना, जे जे शेअर मार्केटला जुगार म्हणतात, जे जे गॅम्बलिंग म्हणतात, त्यांना मी पटवून देईन की शेअर मार्केटमध्ये एक सक्सेसफुल ट्रेडर काय असतो, एक डिसिप्लिन ट्रेडर काय असतो, त्यांना माझ्याकडे बघितल्यानंतर या गोष्टींची उत्तरं मिळतील. अशी स्वप्न मित्रांनो त्या 2024 मध्ये नक्कीच बघितली असतील. पण कुठेतरी तुम्ही तुमच्या डिसिप्लिन मध्ये कुठेतरी तुम्ही रूल्स ब्रेक केलेत किंवा तुमच्याकडून ज्या गोष्टी तुम्ही फॉलो करायला पाहिजे त्या नसतील झाल्या. कुठली गोष्ट जेव्हा आपण ठरवतो तेव्हा ती गोष्ट ठरवतानाच त्याच्यामध्ये काही ना काही अडथळे सुद्धा नेहमी येत असतात. तर तुम्हाला जर असं वाटत असेल मी एवढं सगळं ठरवलं होतं पण माझ्याकडून या गोष्टी वर्क झालेल्या नाहीयेत, तर तुम्ही अजिबातच स्वतःला कमी समजू नका. तुम्ही फक्त 2-4 गोष्टी स्वतःहून आता डिस्कस करा की ज्या गोष्टी मी फॉलो करायला पाहिजे होत्या त्या माझ्याकडून झाल्यात का, फक्त मी विचार केलाय, मी ऍक्शन घेतली होती का, मी एक शेअर मार्केटला ऍज अ बिझनेस म्हणून ट्रीट करणार होतो तर मी खरंच ऍज अ बिझनेस म्हणून ट्रीट केलंय का, शेअर मार्केटला ऍज अ गॅम्बलिंग म्हणून ट्रीट केलंय की खरंच मी बिझनेसमॅन म्हणून ट्रीट केलंय, शेअर मार्केट कडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदललाय का. हे सगळं विचार करण्याच्या आधी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, हे सगळं करत असताना तुमच्यामध्ये कॉन्फिडंट कुठेतरी कमी पडलाय का. तर मित्रांनो या सगळ्या गोष्टी सुद्धा तितक्याच महत्वाच्या आहेत. तुम्ही जरी ठरवलं की मला हे करायचंय, मला हे करायचंय, माझं हे स्वप्न आहे, माझं ते स्वप्न आहे, मी हे करणार आहे, मी ते करणार आहे, तरी सुद्धा कुठेतरी जर तुमचा कॉन्फिडन्स कमी पडला तर या सगळ्या गोष्टींना जसं आपण ठरवलेल्या तशा वर्क होत नाहीत. तर मला अजिबातच हे म्हणायचं नाहीये की तुम्ही 2025 मध्ये सक्सेसफुल व्हायला पाहिजे का 2026 मध्ये व्हायला पाहिजे. मी असं म्हणेन तुम्ही जर डिसिप्लिन, तुम्ही जर रूल्स, तुम्ही जर स्वतःवरती कॉन्फिडंट आहात, तुमचा मार्केटकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय, तर मित्रांनो तुम्ही ऑलरेडी प्रॉफिटेबल ट्रेडर मार्केटमध्ये आहात. फक्त पैसे कमवलेत म्हणजे मार्केटमध्ये प्रॉफिटेबल ट्रेडर होतो असं नाहीये. कारण की एक दिवस तुम्ही जरी 1,00,000-2,00,000 जरी कमवले तरी इथे बरीच अशी मी तुम्हाला उदाहरणं देऊ शकतो ज्यांनी एका दिवसामध्ये कालच्या दिवसाचं प्रॉफिट, इव्हन स्वतःचं कॅपिटल, अशा सगळ्या गोष्टी लॉस केलेल्या आहेत. तर शेअर मार्केटमध्ये फक्त पैसे कमवणं म्हणजे महत्वाचं नाहीये, तर शेअर मार्केटमध्ये स्वतःवरती कॉन्फिडन्स ठेवणं, स्वतःचे रूल्स फॉलो करणं, स्वतःचं डिसिप्लिनने काम करणं, मार्केटकडे एक ऍज अ बिझनेसमॅन या दृष्टिकोनातून बघणं हे खूप जास्त महत्वाचं आहे. इथे कधीच तुम्ही जसं ठरवणार ना तसं होणार नाही. तुम्ही लाख ठरवलं की मी आज एक ट्रेडपेक्षा जास्त ट्रेड घेणार नाही, तरी मार्केट आपल्याला अशा ऑपॉर्च्युनिटी देतं का तुम्ही तिकडे तुमच्या नकळत तुमचे 2-4 ट्रेड कधी होतील तुमचं तुम्हाला सुद्धा कळणार नाही. तुम्ही जरी ठरवलं की मी ओव्हर ट्रेडिंग करणार नाही तरी तुमच्याकडून मार्केट ओव्हर ट्रेडिंग करून घेतं. तुम्ही जरी ठरवलं की मी स्टॉप लॉस 10 पॉईंट किंवा 20 पॉईंट पेक्षा जास्त देणार नाही तरी सुद्धा तुमचा स्टॉप लॉस कधी 40-50 पॉईंटचा तुम्ही मार्केटला देता हे तुमचं तुम्हाला कळत नाही. तुम्ही जरी ठरवलं की मी हिरो ट्रेड करणार नाही, मी ऑप्शनला ट्रेडिंग करणार नाही, तरी सुद्धा तुमच्याकडून कधी हिरो ट्रेड मध्ये एंट्री होते तुमचं तुम्हाला कळणार नाही. हे कधी होतं माहितीये का, जेव्हा तुमचा स्वतःवरती कॉन्फिडंट नसतो. तर 2025 मध्ये तुम्ही जर आता एंट्री केली, मला माहितीये बऱ्याच लोकांकडे कॅपिटल नसेल, बऱ्याच जणांना मार्केटचं नॉलेज आलंय, मार्केटचा एक्सपिरियन्स आलाय, पण त्यांच्याकडे कॅपिटल नाहीये. त्यांच्यासाठी मी खास सांगतोय, तुमचा जर स्वतःवरती कॉन्फिडंट असेल, तुमची जर मार्केटमध्ये जिद्दीने काम करण्याची तयारी असेल, तर मित्रांनो तुमच्याकडून पुढच्या येणाऱ्या काही दिवसात डिसिप्लिन, रूल्स, मार्केटकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा ऑटोमॅटिकली चेंज होईल. त्यासाठी फक्त आधी स्वतःवरती कॉन्फिडंट ठेवा की येस मला मार्केटचं नॉलेज आलंय, मला काही गोष्टी कळल्यात, काही गोष्टी मी अजून शिकण्याचा प्रयत्न करेन, पण हो जर मार्केटमध्ये बाकीचे लोक प्रॉफिट करतात तर मी सुद्धा मार्केटमध्ये एक दिवस प्रॉफिटेबल ट्रेडर नक्की होणार. हे मित्रांनो तुम्हाला रोज तुम्हाला स्वतःशी डिस्कस करायचंय. जेवढा तुमचा स्वतःवरती कॉन्फिडन्स असेल ना तेवढा मित्र किंवा तुमचा अजून कोणी रिलेटिव्ह वगैरे तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स देणार नाही. तुम्ही जेव्हा स्वतःशी बोलाल तेव्हाच तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स ऑटोमॅटिकली बिल्ड होईल. त्यासाठी 2025 मध्ये फक्त 2-3 गोष्टी फॉलो करा.
एक म्हणजे स्वतःवरती कॉन्फिडंट राहा, स्वतःवरती कॉन्फिडंट ठेवा, कारण तुम्हाला मोटिवेशन कोणीही देऊ शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतः कॉन्फिडंट नाहीये. तुमच्याकडे कॉन्फिडन्स असेल, तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तर मित्रांनो तुम्हाला इतर कुणाच्याही मोटिवेशनची गरज तर पडणार नाहीच. आणि जर तुम्हाला दुसऱ्या कुणाच्या मोटिवेशनची गरज पडते तर कुठेतरी तुमच्याकडे आत्मविश्वास कमी आहे, तुमचा कॉन्फिडन्स कुठेतरी कमी पडतोय. त्यामुळे मित्रांनो दुसऱ्या कोणी तुम्हाला मोटिवेट करण्यापेक्षा, दुसऱ्याचा कोणाचा तरी प्रॉफिटचा व्हिडिओ बघण्यापेक्षा, दुसऱ्याचं पीएनएल बघण्यापेक्षा पहिले तुम्ही स्वतः ठरवा की हो मी करू शकतो, माझ्यामध्ये तो कॉन्फिडंट आहे, माझ्याकडे जर आता कॅपिटल नाही मी कुठूनही अरेंज करेन आणि तुम्ही करणार. जर तुमच्याकडे कॉन्फिडंट आहे तुमच्याकडून कॅपिटल कुठूनही अरेंज होईल, हे मला सांगायची गरज पडणार नाही. फक्त आधी तुम्ही कॉन्फिडंट राहा. मार्केटमध्ये जर बाकीची मंडळी प्रॉफिट करते तर आपण सुद्धा करू शकतो. एक दिवस ते सुद्धा तुमच्या सीटवर बसलेले होते. कारण की मित्रांनो मार्केटमध्ये जरी प्रत्येकाची एंट्री लेवल ठरलेली नसली, म्हणजे कुणाला 2 वर्षाचा अनुभव आहे, कुणाला 5चा आहे, कुणाला 10 वर्षाचा आहे, तरी सुद्धा मित्रांनो जर्नी सगळ्यांची सारखी असते. तुमची एंट्री मार्केटमध्ये कधी होते, जर्नी मात्र सगळ्यांची सारखी असते. असं मी का म्हणतोय, कारण मार्केट कधीच सेम डिरेक्शननी असं जात नाही. ओके, मार्केट नेहमी फ्लक्च्युएट होत राहतं. त्याच्यामुळे हा जो प्रवास आहे ना हा सगळ्यांना तसाच करावा लागतो. सगळ्यांचा प्रवास हा सारखाच राहतो. जो या प्रवासामध्ये स्वतःवरती कॉन्फिडंट ठेवून मार्केटमध्ये काम करतो, ज्याचा स्वतःवरती विश्वास असतो, ज्याच्यामध्ये आत्मविश्वास असतो, तीच व्यक्ती मित्रांनो मार्केटमध्ये प्रॉफिटेबल ट्रेडर होते. कारण की जर तुमच्यामध्ये जर एकदा आत्मविश्वास आला ना तरच तुम्ही डिसिप्लिनने काम करू शकता, तुम्ही तुमचे रूल्स फॉलो करू शकता, तुम्ही मार्केटकडे एक वेगळ्या नजरेतून म्हणजे एक ऍज अ बिझनेसमॅन म्हणून त्या दृष्टिकोनातून तुम्ही मार्केटकडे बघता. आणि हाच आत्मविश्वास मित्रांनो तुम्हाला येणाऱ्या काही दिवसात मार्केटमध्ये प्रॉफिटेबल ट्रेडर बनवतो. तर या सगळ्या व्हिडिओमधून मला एवढं सांगायचं आहे, 2025 मध्ये अशा प्रकारे रोडमॅप बनवा, एक लॉटने घ्या ट्रेड, रिस्क मॅनेजमेंट फॉलो करा, मनी मॅनेजमेंट फॉलो करा. या सगळ्या गोष्टी नंतर या सगळ्या गोष्टी तुमच्याकडून ऑटोमॅटिकली फॉलो होतील जेव्हा तुमच्यामध्ये कॉन्फिडंट असेल, तुमच्याकडे आत्मविश्वास असेल, तरच मित्रांनो या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुणी न सांगता ऑटोमॅटिकली तुम्ही फॉलो कराल. जर तुम्ही मार्केटमध्ये ऑलरेडी 2-4 वर्षाचा अनुभव घेऊन बसलेला असाल तर. बाकी जर तुम्ही मार्केटमध्ये अगदीच नवीन आहात तर आपला एक नवीन कोर्स येतोय ज्याच्यामध्ये मी बेसिक टू ऍडव्हान्स आणि खास करून सायकोलॉजी वरती तुमच्यासोबत त्या कोर्समध्ये डिस्कशन करणार आहे. तुम्ही तो कोर्स जर जॉईन करताय तर मित्रांनो तुमचा कॉन्फिडन्स नक्कीच बूस्ट होईल. सोबतच मार्केटचं असं युनिक नॉलेज तुम्हाला मिळणार आहे. खास करून सायकोलॉजी तुमची ज्या लेवलला डेव्हलप होईल, ती सायकोलॉजी मित्रांनो फक्त तुम्हाला इंडियन मार्केटच नाही तर फॉरेक्स मार्केट, बिटकॉइन, क्रिप्टो जिथे कुठे तुम्ही ट्रेड करा, तुम्हाला प्रत्येक मार्केटमध्ये ती सायकोलॉजी वर्क करेल. तर मला एवढंच म्हणायचंय की 2025 मध्ये जेवढे लोक हा व्हिडिओ बघत आहेत प्रत्येकाने या 2025 मध्ये सक्सेसफुल ट्रेडर व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी माझ्याकडून सगळ्यांना ऑल द बेस्ट. आय होप मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ जर मित्रांनो आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. सोबतच चॅनेलवर जर मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. भेटूया मित्रांनो अशाच एखाद्या नॉलेजफुल व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत